लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूर मांजरा नदीच्या वाढलेल्या जलपातळीमुळे धनेगावसह आसपासच्या परिसरात पुराचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे। आज या पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली। बाधित कुटुंबियांशी संवाद साधून सर्वांना धीर व पूर्ण सहकार्याचे वचन दिले। परिस्थिती बिकट आहे, परंतु आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ व यातून मार्ग काढूया असा विश्वास सर्वांना दिला। याचबरोबर मांजरा धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क तसेच प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन सर्वांना केले। तर धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्याचे पाण्याचा ओढ कमी झाल्याने राज्यमार्ग खुला होण्याच्या मार्गावर आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच या पुलावर खड्डे पडल्याने संबंधित गुत्तेदाराने या ब्रिजवर राज्यमार्गावर कार्पेट शिलकोट घातले होते। मात्र गेल्या 2 दिवस सतत पाणी वाहिल्याने सदरचा कार्पेट शिलकोट उखडून गेला आहे व राज्यमार्गाची अवस्था खड्डेच खड्डेशी झाली असून सदरच्या कामाची चौकशी गुणनियंत्रणामार्फत व्हावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे। यावेळी उपविभागीय अधिकारी शरदजी झाडके, तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी, देवणी तहसीलदार सोमनाथजी वाडकर, बीडीओ सोपानजी अकेले, सागर वरंडेकर, देवणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, जिल्हा सरचिटणीस संजयजी दोर्वे, जिल्हा उपाध्यक्ष शेषरावजी ममाळे, सुमितजी इनानी, देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिवजी पाटील, देवणी तालुकाध्यक्ष शिवराजजी बिरादार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांतजी पाटील, राजजी गुणाले, कुमारजी पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष रामलिंगजी शेरे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.